विकार त्या विकार नाशिते अहल्या तिगे नखशिखांत आपाद मौलीपर्यंत खयीची वैरूप्यना विकारना तिथलं स्फुरत रूपिणी अहल्या असल्या अहल्ये वैरी इंद्राक दृष्टी असेल. एक दिवस इंद्राक अनेक काल बघून ताक मना असेल अहल्या समागम करू का म्हणून ताक मना असेल बलरे समय मेळले. एक दिवस कसं झालाय त्या आश्रम परिसरात प्रति दिवस यथा प्रकार गौतम महर्षी सकाळी उठून तांगे प्रातरांगिका नाही चित्तता आवत्ताची नदी स्नान करून अवगाहन स्नान करून घेऊन तांगे आणखी कसं नसतं त्या वापस हात करतात. नदी स्नान जाऊ का तशी कोण करत असेल ब्राह्मी मुहूर्त उठत असेल त्याच्यात ब्राह्मी मुहूर्त दांडल्या म्हणून कशी कळता सकाळी उठच कशी कुंबडांक क म्हणत झालं कळता हा ब्राह्मी मुहूर्त झाल्या उठतच. इंद्रान कसं केलंय पण तेदना त्यावेळी इंद्राक मनात कसं नाही म्हणाले आज वचून सकाळी ह्या कुंकड केदन किरडाता ताची टाइमा एक डेढ़ घंटा पुढ्याचं छाव वचून त्या कुंकडा म्हणके त्याचे ध्वनी अनुकरण करून त्याचे म्हणके ध्वनी हाडेन म्हणून रे भ्रम उत्पन्न जाता. गौतम महर्षी ब्राह्मी मुहूर्त झाले म्हणून उठून येतात. इंद्रान तशी केली कसं केलं नित्याक जाऊच्या 5 घंटे जाऊ किरडता म्हणून इंद्राने कसं केलं 4 घंट्यातच त्यांचे ध्वनी कुक्कुट ध्वनी अनुकरण करून घेऊन केलं. हंक भ्रम उत्पन्न झाले हा ब्राह्मी मुहूर्त झालाय म्हणून घेऊन कुठे आहे त्या काळात एक पंथा कुक्कुट ध्वनी एक पंथ त्या किरडता कुंकडवत्ता आणि ना आत्ताच्या म्हणजे आत्ता कोणी आमच्या मोबाईल आमचा अलाराम घेऊन स्नूज ऑप्शन असतं 5 घंटे उठो का म्हणून नाको 50 घेऊन कडेर वापस आणि 10 मिनिट मुखासून कशी असतं ते स्नूज ऑप्शन ना एक पंत 5 घंटे किरडूच्या कुंकडाला 10 मिनिट सोडून वापस ना एक पंत किरडत दक्षिण उठो का उठून येऊ का अंतो हा इंद्रानं भ्रम उत्पन्न करूचे कधी अशी केलं 1 घंटा पुढे अंतू उठो नाही उठून येऊन नदी स्नान त्याची उचित समय म्हणून घेऊन इंद्र आयला. मुनिवेशं सहस्राक्षं विज्ञाय रघुनंदन मतिंचकार दुर्मेधा देवराज कुतूहलात. हिक्कवरकेन अहल्येक देवराजाला इंद्राला वैरी कुतूहल आश असिले म्हणून बरेताच. इंद्र आयला इंद्र येत म्हणताना गौतम महर्षी रूप धारण करून आयला मुनिवेश धारण करून आयला. मुनिवेशं सहस्राक्षं विज्ञाय रघुनंदन मुनिवेश धारण करून आयला. अंतू अहल्या इंद्र समागम झाल्या ह्या कळल्या गौतम महर्षीका शाप दिला 2 जणांना. इंद्रागंतू तुका शरीर भरी द्वाड असो योनी चिन्ह येऊ तुझे वृषण पतन राहू तुका इंद्र पदवी त्या स्थिर जाऊन अश्याना नाना प्रकारावर इंद्राक शाप दिला. अहल्येवर त्याने शाप दिलाय. अहल्या महा अपराध केले तू तू वरके ना दीर्घकालपर्यंत तुक कसले आहार नाशी केवल वायू मात्र तुक आहार तू भस्मशायी जाऊन हंगा शिला जाऊन फातोर जाऊन हंगा दीर्घकालपर्यंत हंगा वास करून नष्ट शिला कसले मिळते ना तुका शापग्रस्त झाले. अहल्या फातोर झाली शिला झाली. पडेल ह्या प्रकरणा आमक पडेल दक्षिण कसं दिसता म्हणारे अहल्य अपराध तीकवर केले इंद्रावर एक दृष्टी असेल इंद्राला तो अहल्येवर एक दृष्टी असेल तांतो संशय ना. आम्ही अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा न आम्ही प्रति दिवस सकाळी अहल्य ती फर्स्ट येतात तसं श्रेष्ठ स्त्री होती 3 अपराध करणे अपराध केले अहल्य आम्ही स्मरण करून घेऊ कसं नाही. आणि मध्वाचार्य अहल्ये कसं नाही अपराध ना हंगा बरेच त्यांनी निर्णय देतात. त्यांनी सांगता की अहल्ये कसं नाही अपराध ना कसं नाही म्हणाले इंद्राने येऊन बलात्कार केलेले आहे बरेच प्रदर्शनादिंद्र कृतात शिलीकृतात अथो अहल्यां पतिनाभिषक्तां प्रदर्शनादिंद्र कृतात शिलीकृतां
अहल्येका इंद्राने येऊन बलात्कार केलाय. प्रदर्शनात म्हणून प्रदर्शन म्हणजे बलात्कार केलाय. अनेन अहल्यायाः नापराधोस्ति इति सूचितम्. अहल्ये कसले अपराध ना तिक इच्छे नासिला इंद्राने येऊन बलात्कार केलाय जायता तिगेल कसले अपराध ना दलारी इंद्राने हे काय कसले कोरका असेल हा एक प्रश्न आहे. असल कृत्य कसले कोरका इंद्राला अपराध होय ना वय तर असल कसले कोरका झाले इंद्राका परमात्मा संकल्प असेल अशी कसले संकल्प अशी कसले संकल्प म्हणारे पण आता एक अद्भुत कारण दिसतात. गौतमाक तागेली योग्यता मीर आणि पुण्य संपादन केले. केतनाय कशी म्हणारे आमगेली योग्यता कितलं असता तितलं मात्र आम्ही संपादन करचे असतात. ताजे अतिरिक्त जाऊन आम्ही त्या मीरवून आम्ही पुण्य संपादन केलं रे त्या बरे ना परमात्मा योग्यता मीरून गौतम महर्षी पुण्य संपादन केले. त्या आता पुण्य नाश करतात. पुण्य कशी नाश करता रे शाप दिल्यावर नाश करतात. आम्ही कोप्पान कोणाका शाप दिले म्हणत रे शाप लागच्या पुरं पुण्य आमगेल भितर असं म्हणलं त्या शाप त्या अवश्य लागता या त्रासी लागतात तर आमगेल पुण्य नष्ट जातात. आमगेल पुण्य नष्ट जातात. आता गौतम महर्षी पुण्य नष्ट करता कशी करते तांगेल मुखांतर शाप दिवस होता. शाप दिलं पुण्य नष्ट जातं. शाप दिले रे सामान्यतः सांसान्य विचारा कसं नाही कोप हाडाच्या जातात कोप पहिल्यावर शाप देतात ना धाकाच अशी करे. इंद्राने बलात्कार केला दक्षिणा क्रुद्ध झाले गौतम महर्षी शाप दिलाय तांगेल पुण्य सर्व नष्ट झालं. तसं रे पडया अनेक दृष्टा धर्मराया द्यूत क्रीडेंत मग्न झालं त्यावर केलं तागे योग्यता कसं नसताना त्या मीरून पुण्य संपादन केलेलं त्या नष्ट करची कधी परमात्मान तशी प्रेरण केले जातात. त्या काला आता अशी प्रेरण करते की म्हणून मला देव आमचं सांगता आहे ना ताकवर केली तशी द्यूत क्रीडेन तो निरत जाऊच कशी प्रेरण केलं तागे पुण्य नष्ट जाऊ कसे बट मग आम्हीवर केला नीच कृत्य कोरी येतात की त्या म्हणा रे आम्हीवर केली चढ पुण्य संपादन केला. आगे पुण्यच्या फणे कोणाका इतलं पुरा कसं आहे अधर्म करतो तो म्हणा रे नाही हा पुण्य चढ केला त्या उडी जाऊ का म्हणून झाला रे अधर्म कर का नाही. धर्मराजाने युद्ध क्रीड खेळला त्याला पुण्य चढ असेल उडी कर का म्हणून केला आम्ही युद्ध क्रीड खेळतात इस्पीड खेळायला उड जातात की तेव्हा आम्ही योग्यता आम्ही आमगेल विषया नाही सांगेल देवता विषय बरी देवतेविषय मात्र आमगेल विषयांत अप्लाय करून आमक कशी म्हणा आमगेला धर्म अधर्म कशी राहू का आम्ही तशी आम्ही उपयोग घेतात. यदा यदा हि धर्मस्य ज्ञानर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं कृष्णानं सांगले. ह्याची प्रमाण करता दुष्टांक तो अधर्म करता काक निमगिल्यावर तो अधर्म इतकं कसं काय करत नाही म्हणा रे हा अधर्म केल्यावर मात्र कृष्णाने येऊच आहे म्हणतो. कृष्णानं सांगला अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं केवळ अधर्माचे उत्थान जात आहे भूलोकात तेजन हा व्यक्त म्हणला तो म्हणता कृष्णाने येऊन का म्हणला अधर्म कोरका नाही आमक कशी राहू का तशी उपयोग घेतात अनुकूल सिंधू अशी आमचं पुण्य नष्ट करचे कधी मात्र गौतम महर्षीला असं एक कार्य करेल आणि तो अहल्या ह्या काळी विश्वामित्र सांगताची रामा ती आता अनेक 1000 वर्ष शिला जाऊन हांगाची शिलात्व प्राप्ती झाला ती का तू वचन तिक चैतन्य देऊ का तू गेला अनुग्रह दाव का म्हणून रामात आपण हटता थई त्या शिला स्पर्श रामाला दिव्य पादस्पर्श पाद रजो स्पर्श झाली दक्षिणाची त्या शिला दावून असेल अहल्या चैतन्य झाले वापास अहल्या दावून प्रकट झाले ती शरणदाता रामा तुम्ही उद्धार केला हा इतकं वर्षपर्यंत कसं नाही नाशी कष्ट अनुभवसित असेल तू मग अनुग्रह केला म्हणून ती प्रार्थना करता हंगा सांगताची अहल्येल पतन झालेल्या तिथे उद्धार झालेल्या एक गुणा रजोगुण म्हणतात त्या रजोगुणाची तिथे पतन झाल्या रजोगुणाची आमगे भीतर काम क्रोध प्रयोज रजोगुणा कृष्ण सांगता काम एष क्रोध एष हा रजोगुण समुद्भव ह्या रजोगुणा काम क्रोध येता तिथे पतन झाल्यावर केलं रजोगुणानं
उद्धार जाल्ल्यावर एक रजोगुणाची उद्धार खंयची रजोगुणान जाल्ल्या म्हळ्यार परमात्माला रामाला पादरजस कसं नसतं धुळी ताजी स्पर्श लावून तिकडे उद्धार झालाय परमात्मा पादस्पर्श वरकेन जावता म्हणून ना काही तागेले पाद धुळी वरकेन हाण आमकां स्पर्श जाल्यार पुरो आमगेलो उद्धार जाता म्हणटात तसले तागेले पाद रजो महिमा वरकेन नाही पाद रजो महिमा अनंत आसा आणि तो अहल्येला उद्धार केला आज जाल्यार पळय आयचे प्रसंग पळयल्यार अहल्या कशी शापग्रस्त जावन आशिल्ली शापग्रस्त जालेल्या शिला जालेली चैतन्य नातील कसं अहल्येक चैतन्य दिवची खातीर राम आयलो तशीच आमकां आयच्या दिवसाक आमगेले भारत माता भारत देश अहल्येक म्हणजे शापग्रस्त जाला शापग्रस्त झालेला है आमगेले भारत माता ಎಂತೂ चैतन्यನ अहल्ये भितर चैतन्य गेले शिला झालेली शापग्रस्त तशी आमगेले भारत देश भारत माता शापग्रस्त जावन चैतन्यना खंयची चैतन्यना इतक्या वर्षपर्यंत आज जाल्यार एक तराक शापग्रस्त म्हणयात शापग्रस्त जावन आमगेले भारत मातेन चैतन्य गेला म्हणजे हिंदुत्वाचे चैतन्य गेला त्या हिंदुत्वाचे चैतन्य दिवका म्हणल्यार अहल्येक त्या चैतन्य दिवचे कोण आयलो राम आयलो आमगेले भारत मातेक हे वापस हिंदुत्वाचे चैतन्य येवका म्हण जाल्यार त्या दिवका म्हण जाल्यार रामाय प्रतिष्ठा जाता अयोध्येत केल्यान रामाय प्रतिष्ठा जाता पळया तेदना शापग्रस्त जाल्या आमगेले भारत मातेक वापस त्या हिंदुत्वाचे चैतन्य जागृत जाता हांत कसले संशय अहल्येले उद्धार करता राम मुखारी रामाक आनी आपोवन घेवन विश्वामित्र महर्षी जानकी स्वयंवरात थंय जानकीले स्वयंवराचे उद्घोषण जाला जनक महाराजान उद्घोषण केला नाना देशातून नाना प्रांतातून अनेक रायांक पुरा आपल्याला आमंत्रण दिला हे कडे हल्ली चंपून येतसाची वाट्यांतू आणि कसं मिथिला प्रवेश करता मिथिला प्रवेश करता नंतर केन्नाय कशी म्हळ्यार लक्ष्मण येतात ताचे राम विश्वामित्र येतात म्हळ्यार लक्ष्मण एक म्हणे राम सूर्योदय जावचे की ना फुडें अरुणोदय जाता तांबडसाणी सकाळी फुडें ते जाले नंतर सूर्योदय जावचे तशी लक्ष्मण सुरवेर वता तो अरुणोदय अरुण ताजे नंतर राम आणि सूर्यान येवचे अंतू राम मागशी विश्वामित्रा लोक लक्ष्मण येद्राक वत म्हणतना लक्ष्मण येद्रा आशिल्ला मिथिला प्रवेश करता म्हणटनाची अनेक लोक वैदिक ब्राह्मण फातर धरून येवन रावले लक्ष्मण हे पळोवंक येवन हे दृश्य पळोवंक येवन भिल्लो तो म्हणत काही वापस येवन रामा वच्ची नाका कसं की खंय की आता व्हड युद्ध जावचें कशें आसा पुराय हांगा मिथिलेंत हांगा फातर धरून येवन रावले आमचे फातर उडोवचे रावले की म्हणून घेवन कसं न्ही कलह जावचे पुरो वच्ची नाका म्हणाले काही राम आणि विश्वामित्रान म्हणले काही राम लक्ष्मणा गडबीड करू नका कसं न्ही म्हणून पळोवया आपण गेले चंकले वचून तांकां पुरा जन लयनार राबले हेकाडे एक सालार राबले हेकाडे एक सालार राबले फातर घेवन वैदिक ब्राह्मण तांकां न्ही आमकां कसो द्वेश राम म्हणटा आमकां आनी तुमकां कसो द्वेश ना आमी ब्राह्मणांक वैदिकांक सर्वांक मौल्य दितले गौरव दितले तुमी कसले फातर धरून राबले म्हणून म्हणले ते तांकां म्हणले ते तेन्ना म्हणले ते तांणी रामा तुगेले पादस्पर्शान एक फातर वरकेन कन्या जाल्ली म्हणून आयकलें आज तूं हांगा येता म्हूण कळ्ळें आमी पुरा फातर धरून घेतले कसले म्हळ्यार आमकां कोणेच वारडी करून दिवचे चिन्ह दिसनाची वैदिकांक तूं तुगेलो पादस्पर्श जाल्यार पुरो हे फातराक कन्या उत्पन्न जाता त्या कन्येक आमी वारडी करून घेताची म्हण म्हणलें कित्याक आमी कोणें दिनाची वेदांत भेट केले ब्राह्मणांक विनोद करचे सांगता तात्पर्य रामान पाद रजस गुण कसा असं पडाय तू रामात स्वागत करून घेऊन भितर आपण म्हणताची शतानंद महर्षी म्हणून घेऊन ते जनक महाराजाला पुरोहित त्यांनी विश्वामित्राकडे स्वागत करून जनक महाराजो पळयता रामात पळयत तक्षण स्वागत करून घेऊन
तो सर्व ह्या स्वयंवराचे नियम निरूपण करता. शिवान दिलेलं आहे धनुष्यासन त्या कोण उकळता त्याचे तू देत ह्या कोण राज्य बांधून बाणप्रयोग करता का कहावं मी सीते का भांडी कोण देता हे पूर्ण नियम वर्णन करून घेऊन तक राम आपलं दिसले तक पश्चाताप घालते. हा स्वयंवर कसं उद्घोषण केलं की तर म्हणाले राम आता हम देऊन भांडी कोण का गेले सीते का आता हे स्वयंवर उद्घोषण करून झाला हे धनुष राम कोळच्या गायना हा उन्हें धुमे खाकी दिवच्या गायना मग की तर हा कुकडच्या गायना म्हणता येईल म्हणून तर पश्चाताप झाले ते आणि तो पश्चाताप दगडांत तो गेलो. त्या दिवस रात्री शतानंद महर्षीला आश्रमात ते तांगेल कुटीर आणतो. राम लक्ष्मण विश्वामित्र वास करून घेऊन राहिला. शतानंद महर्षी गौतम महर्षी आणि तो जनक महाराजाला पुरोहित केला गौतमात्पूत. त्या दिवस रात्री वास केला. शतानंद महर्षी रामाकडे लक्ष्मणात विश्वामित्राला चरित्र सांगतात. विश्वामित्र ब्राह्मण झाला क्षत्रिय असेल ब्राह्मण कशी झालो आपण गाधिराजाला पुत्र विश्वामित्र क्षत्रिय जाऊन असेल राय जाऊन असेल. एक दिवस संचार करताची त्याला सैन्य घेऊन संचार करता करताची वसिष्ठ महर्षी आश्रमात येऊन पावलं. वसिष्ठ महर्षी आश्रमात पाऊल तक्षणाची तक्का अवाक घालतो. ह्या ब्रह्मलोक सी दिसले ताका भूलोकांतून ब्रह्मलोक निर्माण केला असं अद्भुत आश्रम वातावरण किती म्हणाले सकल सुख सामग्री असेल येते वसिष्ठाला आश्रमांत प्रतिनित्य पाठ प्रवचन यज्ञ याग कसं जाऊ का खंचे विषय आमचे पुणे पडणार तसं आश्रम तरी येत तो आश्रम प्रवेश केला क्षणाची आणि म्हणलं वसिष्ठ महर्षीना तू राय आईला गालीपुत्र या उद्दानीपुरा जिल्ह्यात का उद्दा दिलेला ताण झालेला आहे कडे म्हणले तू आईला सांगा भोजन स्वीकार करून बस. आणि म्हणले काही नाका मैत्रेने क्षस्व चक्षुषा तुमगेल्या दर्शनांक झाल्या तुमगे कसं श्रेष्ठ तपस्वी दर्शनांक झाल्या पुरं तुमगे दृष्टी आमच्या वेळ पडला आम्ही तुमगे दृष्टिगोचर झाले पुरं आणि आम्ही तुम्ही कसं नाही करू का म्हणणं आम्ही क्षत्रिय ना तू आता आमगेले घर आईला तू आमगेले अतिथी क्षत्रियाश्य पुरं रायाश तू आमगेले अतिथी हा भोजन स्वीकार करून मज का म्हणले इथलं फोर्स करतासाठी काय तर म्हणून काय म्हणलं आणि म्हणलं तू गेल्या कालीवर केल्या अशी कहाणी पडलेला जमदग्नीला असेल गाई मेल्या कार्तवीर्य अर्जुना हंगा कशी झालं हंग कसं झालं विश्वामित्रांक तो आणि ऋषी गाय क्षत्रिय भोजन स्वीकार करून असं म्हणलं स्वीकार करच्या करावलं त्याच्यानं तुला आणि कोणच सैन्य आईला पुरा सैनिकांक समेत आपले हा तांक लगेच भोजनाची व्यवस्था करता म्हणलं तो म्हणलं इथली जण कशी व्यवस्था करतात तुम्ही तो काय चिंता करू नका आपण हाडल्या सुग्रास भोजन त्या दिवस सर्वांक किती जण राहिलं सैनिक पुरा जण सुग्रास भोजन झाले भोजन झाल्यानंतर कशी व्यवस्था करते झाले म्हणजे म्हणजे ताण म्हणलं आमच्या घरात नंदिनी गाय असत ती कसं चौकात दिता जमदत गेल्या असेल ती कामधेनु आमच्या इष्टार्थ सर्व पूर्ण करून देता कसं भक्ष्य भोज्य पेय लेख्य दावका त्या सर्व देत ती गेल्या एक प्रभावानं हा तुमचं सर्वांक भोजनाची व्यवस्था करण्यात आल्या म्हणतात आणि तो हक्का अदाळ होतं ताजवाई तो म्हणतात नंदिनी गाय माकली तो सांगता अधिकारवाणी तो सांगता हा तुक नंदिनी तू गाय दिली म्हणजे हा 1 लक्ष गाय दित तुका हा 1 लक्ष गाय दिता तू त्या नंदिनी किती म्हणता 1 लक्ष गाय वर समान ना है नंदिनी एकदेव हि मे रत्नम एकदेव हि मे धनम ह्याची माक रत्न ह्याची माक धन ह्याची माक सर्वस्व 1 लक्ष गायने 1 कोटी गाय दिल्यावर हा समान खंचे या तो म्हणता है नंदिनी एक रत्न रत्नापहारीच पार्थिव रत्नहारीच पार्थिव रत्न म्हणल्यानंतर मिगेल प्रदेशात खई खंचे रत्न असल्यावर त्या रत्नावर अधिकार मागता सहाव राय त्या दी म्हणे आणि तो हा दिवचे तयार ना त्याची सर्वस्व म्हणल्यानंतर कशी देता हा अधिकार
अधिकारवाणी तो सांगता त्यांनी भटांका हे तांडून हाडा काय बलात्काराला हंगेला राजभट कसं असाच विश्वामित्राला त्या सर्व तांडून हाडतं म्हणताना ती नंदिनी रडत गई वसिष्ठाला रडता माका रक्षण करा आणि मग तांडून भरतासाठी वसिष्ठ म्हणता हा कशी रक्षण करचे सैन्य समेत हा राय घेऊन आयला ह्या भूप्रदेशाचे अधिपती तो हावा एक ब्राह्मण निघेल कसं नसतं रक्षण करचे दायना म्हणजे हात सोडले तक्षण नंदिनी तिघेल रोमकूपाचे मुखांतर अनेक भटांका सृष्टी करते तांनी युद्ध करताची विश्वामित्राला भटार होतो त्याला तांनीवरचे नष्ट करताची सर्व मरताची आणि कसं नाही त्या नंदिनीक भरता म्हणताना वसिष्ठ महर्षी कसं अंदाजली की तांगेल भित्तर असेल त्या ब्राह्मबल प्रकट करता म्हणून दिसली तांका ब्राह्मणांकाची युद्धाक पंथात्वानं दिले म्हण केलेलं आहे त्यांनी युद्ध हरवलंय विश्वामित्राला युद्ध केलंय ब्रह्मबलम पश्य ब्रह्मबलम क्षत्रिय पांसना मी गेले ब्रह्मबल पडले म्हणून त्यांनी ब्रह्मबलला केलंय विश्वामित्रा पराजित केलाय विश्वामित्रानं एक आश्चर्यचकित झालं अरे ह्या वसिष्ठ महर्षी ब्राह्मणाला इतकं बल असतंय चक्क हा तपस्वी कोण नेता म्हणजे शिवालय आणि इथलं अस्त्राचे उपदेश घेऊन आईला वापास युद्ध आईलं ब्रह्मास्त्राचे उपदेश घेऊन आईल तो वापास युद्ध झालंय घोर भीकर भयानक युद्ध झालंय एकावर पुंखानुपुंख जाऊन अस्त्र प्रयोग करत असत वसिष्ठ महर्षी कसं नाही ना त्यांनी केवळ त्यांनी एक ब्रह्मदंड घेऊन राहिले त्या ब्रह्मदंड विश्वामित्रान प्रयोग केले सर्व अस्त्र गिळी घालतात अंत्या विश्वामित्र ब्रह्मास्त्र प्रयोग करतात ब्रह्मास्त्र गलरीची ह्या वसिष्ठ महर्षी एक ब्रह्मदंड कसं नसतं त्या ब्रह्मास्त्रात गलरी गिळी घालतो पडाय ते म्हणतो विश्वामित्र धिक्बलं क्षत्रिय बलं ब्रह्मतेजो बलं बलं क्षत्रिय बलाक अधिकार असतो प्रयोजन ना जिच्यावर गेले इथले अस्त्र असं ब्रह्मास्त्र गलरी घेऊन घालता वसिष्ठाला दंड मी गेल पूरा अस्त्र दंड गेल दंड हावा ब्रह्मर्षी दावका ब्राह्मण दावका क्षत्रिय बल कसं नाही ना ब्रह्मबलच बल म्हणून ह्यांकडल्या ज्ञानोदय झाल्या तपस्या केल्या तपस्या केल्या विश्वामित्र महर्षीला तपस्या कोर पड्या कसं झाल्या तपस्या करत म्हणून दलरीची आमक काम करून सोना म्हणजे उत्तम दृष्टांत तपोनिरत झाल्या मस्त पुण्य संपादन केलंय त्या काळात त्रिशंकू म्हणे कळायलो त्या त्रिशंकूल मन कसं नाही म्हणाले ताका सशरीर जाऊन स्वर्ग प्रवेश करता म्हणता गेला स्वतः त्याला सामर्थ्य ना सशरीर स्वर्ग प्रवेश करता तो वसिष्ठ महर्षी आयला बाकी कशी पण कोरण तुमचे तपोबला ना स्वर्गात प्रवेश करून दिया म्हणतात वसिष्ठ महर्षी म्हणा त्या प्रकारे हा कर ना म्हणले आईला वसिष्ठ महर्षीला एक शिष्याला गेले तरी तू मग करून दे म्हणून तुला तपोबला गुरून दायना म्हणल्यानंतर हावर केलं दायना आपण म्हणत खरी आईला म्हणत त्रिशंकू विश्वामित्राला आईला विश्वामित्र तपस्या करत असेल तुमगे तपोबला माका स्वर्गा पेटाय आपण म्हणलं काही ताक कसं नाही म्हणत आम्ही पुरा मेल्यानंतर ह्या शरीर गेल्यानंतर स्वर्गावरचे ताक ह्याची शरीर घेऊन वच का आपण स्वर्गात तुमगे तपोबला पेटाय विश्वामित्रांक एक दिकाना तांगे तपस्याचे बल कसं नाही म्हणून जगत त्याक प्रदर्शन करत असेल एक दोन्हीच कसं नाही म्हणाले वसिष्ठान ब्रह्मबलावर मात्सर्य असेल वसिष्ठान दायना म्हणला म्हणा हा करून निघतो का स्वर्ग प्रवेश हा करायचा म्हणून त्यांनी त्यांनी तपोबला ह्या त्रिशंकू वैर पेटेल रे थंय इंद्रान कसं केला म्हणा रे नो एंट्री फॉर ह्युमन्स बोर्ड घालतो लागला मनुष्यान कोणाला घ्या ना नो एंट्री बोर्ड झाला घेतो तो गलर कसं म्हणजे सशरीर जाऊन त्याची मनुष्य शरीर घेऊन तुम्ही आयडर हात तुम्ही मोर हात घेऊ का कडेर हात निकडे शरीर अलौकिक शरीर स्वर्गात ह्या शरीर हा घ्या ना हात घ्या ना म्हणजे इंद्रान ते टाकतो पेटेल मग तो घेतो म्हणून विश्वामित्र टाकल तपोबला वापास वैर पेटेल वैर केल्याने वापास तो बोलो केला विश्वामित्र वापास तपोबला वैर पेटेल हक्क व्हावा हा मध्यच वैरीना तो गुना वैरीना धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का तशी लागेला अवस्था आणि तो वैरी नाही तो गुन्हे कसं करच्या म्हणून कळणे हा का अन्य इंद्रम करिष्यामी हा इंद्र कसा हाव विंगड इंद्रात निर्माण करतात तुझे कधी हावा विंगड लोक निर्माण करून देतात वस्तूची इंद्र जाते लोकांक म्हणून हंगे तपोबलांक निर्माण केले त्याने दलरी पळया तपस्या पूरा कोणाले की
असेल मात्सरी आता वसिष्ठ महर्षी वेळ मात्सरी आहे मिगल तपोबल दाखवला म्हणून असेल तपस्या पुरा कोणाला त्रिशंकू 3% आहे तागेल कधी पुरा क्षीण केला तागेल कसं की मनोरथ पूर्ण करूचे होते ताक स्वर्गात प्रवेश करूचे तागेल कसं की पिष्य तागेल कधी हंगेल तपोबल सर्व क्षीण झाले तांक पश्चाताप झाला आवश्यकच्या नासीला कोणाला कधी मिगल तपोबल सर्व गेल्या गेले आईला संपादन केले तपस्या तू गेल्या परत तपस्या केल्या पुष्कर क्षेत्रावरून तपस्या केल्या पुष्कर क्षेत्रावरून तपस्या केली तक्षण थई अनेक विघ्न थई एकलो अंबरीश म्हणलं राय असेल त्या राय अश्वमेध यज्ञ करत म्हणताना त्या यज्ञ अश्व इंद्रान यथा प्रकार इंद्रोची पुराकडे खई गेल्यार इंद्रान मूल कारण इंद्र खईचे ओढ विषय जाऊ का म्हणलं मूल आम्ही पडायला इंद्र असतं ते पुरा परमात्माला संकल्प करून गुण जाऊन जाता जर इंद्रांत यज्ञाश्व चोर केल्या ब्राह्मणांता म्हणल्या अंबरीश आपल्या यज्ञाश्वनात प्रायश्चित जाऊन तू मनुष्य बली देऊ का जाता आतल्या है यज्ञ सांग जाऊन संपन्न दाय नांगला सोडून चक्कल कोणा मनुष्य हाडते कोणी मेळनाची खंयची आश्रम आणतो एक महर्षी आणि पत्नी वास करून 30 जण चरडो हाण पडेल्या 30 जण चालल्या चरडो वासाची एकला पुणे आपण मध्ये येतात म्हणून आलोचन करून 30 जणांना म्हणतो त्या ऋषी पोचून येऊन गेल्या 30 जण चालल्या चरडो मग एकल्या कोणाका देऊन पेटाय म्हालगड आणि धाकलो अण्णा म्हणले काय ऋषीला म्हालगड आहे वर नका आणि 2 जणांना कोणा जाऊ का वर तू म्हणले काय म्हालगड आहे प्रीती अण्णा का म्हालगड चालल्यावर आम्मान म्हणले काय ऋषी पत्नीला धाकल्यात तू वर नका माका धाकल्यावर प्रीती मध्य चेपलवर लापागतो तागेले नाव शुनश्य कोकण तो म्हणेल काय पळ्या म्हालगड तो अण्णा जाऊ का धाकलो आम्मा जाऊ का हाव मध्य अण्णाका नाका आम्माका नाका म्हाका वर तू 30 जण चालल्या चरडो असेल तर पा केलो पण तशी दात आम्माका धाकले चालले मला प्रीत मध्य चेवर असताना म्हणे असता अण्णा म्हालगड म्हणाले आम्माका धाकलं म्हणाले मध्यच मात्र तशी असतात माक वरी म्हणजे काय आणि तो ताका आपण हळल्या शुनश्यपात आपण हडत म्हणतात विश्वामित्र हा पुष्करांत तपस्या करतात शुनश्यपान शरण घालतो माक बळात माक बळी दिवच्या वर्तासाठी रक्षण करी म्हणून विश्वामित्राला शरण घाला विश्वामित्राला शरण घालतो विश्वामित्राने मंत्र उपदेश केला ह्या मंत्र तो बळी दित्य म्हणताना पठण करे देवता आपण रक्षण करताची मंत्रोपदेश केला आणि तो बळी दित्य म्हणताना देवतेने शुनश्यपात रक्षण केलं तेदना देवत्या सर्व येऊन विश्वामित्राक ऋषी पदवी दिली आज तुझ्या तपस्ये सार्थक झाल्या एकदा जीव वांचोच गती तुझ्या तपस्येचा उपयोग करून घेतल्या सद्विनियोग करून घेतल्या तुका ऋषी पदवी दिली म्हणून दिले तो म्हणाला की माका ऋषी पदवी पाहुणा हा महर्षी जाऊ का मात्र नाही ब्रह्मर्षी जाऊ का आणि ते 2 स्टेप असता गेल्या तपस्या बैसलो हे काड्या तपस्या बैसतो म्हणताना मेना गायली तपोभंग झाल्या कामाक वश जाऊन कामपरवश जाऊन मोहित जाऊन तपोभंग झाल्या मेनक एक शाप दिला ताकेल भितर असेल लोपरी गोष्ट काम पडेल मेहनत निमित्त तपोभंग झाले म्हणून शाप दिला आणि तो कामपरवश जाऊन शाप दिला पुण्य क्षीण झाले तपोबल क्षीण झाले बापास हॉस तपस्या केल्या तपस्या कोणता 1000 वर्षपर्यंत तपस्या केले काही पडाय शायक असतं म्हणताना पंचाग्नीमध्ये बैसत असेल काही पावसाळ्यात बाहेरही बैसत असेल घरा भीतर नाही शी असतं म्हणताना जलस्तंभन करून जलमध्ये आणतो जला भीतर प्रवेश करून तपस्या करतील अशी करून 1000 वर्षपर्यंत तपस्या केल्या ब्रह्माने म्हणतात महर्षी पदवी दिल्या हाका मनान समाधान ना ब्रह्मर्षी गाव का हवा आणि त्या तपस्या केल्या करत म्हणतात इंद्राक म्हणे सोड झालाय इंद्रानं रंभे कापेल्या रंभे कापून सांगले काही बस तपोभंग करी रंभेन म्हणले काही विश्वामित्र विंगड झाले हा वत असेल कोपिष्ठ हा येत राहून हा भाव विलास करता म्हणून ना येत चंकले शाप दितात आणि नाक कामले काही इंद्रान म्हणलं तू चिंती करू नका हा येता आणि कामदेव आपण खावा तू चिंती करू नका हा असं मग 3 जण आले कामदेव अमरावती देव इंद्र रंभा आईला आणि आई तक्षण हात कळल्या आणि 30 जणांना इंद्र आले हा कुतंत्र म्हणून कळल्या शाप दिल्या रंभ्याचे बाबा तपस्या क्षीण झाल्या पडया कामपरवश झालेल्या कामावर विजय प्राप्त करून घेतला त्याला क्रोध तशी असं क्रोधपरवश जाऊन शाप दिला बाबा तपस्या केल्या 1000 वर्षपर्यंत निराहार निर्जल जाऊन तपस्या केले काही
अंत्यार तपस्ये जाऊन आणि कसं खाऊ का म्हणताना स्वीकार करता आहार म्हणताना इंद्र आयलो बाबा असं ह्या पंत इंद्रू आयलो ब्राह्मण वेशात किती म्हणाले त्या दिवस कसं झालं इंद्राना रंभेका मेनकेक पुरा जनाक सांगितला नाही जाल्यार कोणेय त्या दिवस मेळ्ळी पुरा जन बिझी कित्याक म्हणटा पुरा जन विंगड कडेन पेटयला विंगड पुरा हो एकलोच ऋषी कडेन सुमार जन आसा तांगेर तपोभंग करी म्हणून कोणेय मेळ्ळी हची आयलो ब्राह्मण वेशात आयलो म्हाका कसलें अन्न दी म्हणत किती वर्षपर्यंत तपस्से करून निराहार जावन करून एक अन्न निगेल तपस्से पूर्ण करून हांव अन्न स्वीकार करता म्हणटा एक ब्राह्मणान आईन दक्षिण कितलो कोप येतालो हांव ताका तें दिवं का म्हणटा आमी एक दिवस उपवास करून वची नेक्स्ट दिवस आमी कसं नाही खाऊ का म्हणटाना आमकां एक घडी त्या पान्नार त्या पदार्थ वेगळी येयली म्हणल्यार आमकां कोप येता त्या टायमार येयली म्हणल्यार आमकां कोप येता पोटा बूक केलें तेन्ना म्हणटाना हांव कशी जावं क्रोध परवशात हांव शाप दिता म्हणून घेवन लेकच्या पुराण गेले दी ह्या म्हणटा क्रोधावरील विजय प्राप्त करून घेतला त्या अन्न काण घेऊन सर्वात्मा प्रियता म्हणून घेऊन त्या ब्राह्मण वेशात आई इंद्राक दिल्या देवान देवता ब्रह्म सर्व येऊन ताका तू ब्रह्मर्षी जाल्लो काय चिंत करू नका आत्म तुगे तपस्या स्वागतम तेस तू ब्रह्मर्षी तू आमगेर कोटी आयला तू वसिष्ठाद महर्षी कोटी आयलो तू ब्रह्मर्षी जाल्लो म्हणून ताका सांगल्या तो म्हणटा तुम्ही सर्टिफिकेट दिना म्हाका हांव ब्रह्मर्षी जाल्लो म्हणून जाल्यार म्हाका सैन वसिष्ठ महर्षीन जावं तांणी येऊन सांगा म्हाका कितें म्हळ्यार तांगेर निमित्त हांव आज ह्या पोजिशनास ना म्हणल्यार हांव ह्या नाशिल्लो तांणी म्हाका सांगल्यार ब्रह्मर्षी जाल्लो म्हणून हांव स्वीकार करता वसिष्ठ महर्षी कडेन आयले ब्रह्मर्षी कडेन ताका दिले असल विश्वामित्रो क्षत्रिय जावन असेल ब्राह्मण जाल्ले काणी शतानंद महर्षी रामाक आनी लक्ष्मणाक सांगताची आमगेले आईच्या दिवसा आमगेले काणी कशी जालां पळय हे ब्राह्मण्याचें महत्व कसं नाही म्हणून सांगची खातीर काणी सांगता जाल्यार आयच्या दिवसा आमगेले ब्राह्मण्य स्वाम्यान सांगचें आशिल्लें बंद जाल्ले बल्ब सी घाला म्हणून बल्ब घाले इलेक्ट्रिसिटी स्विच घालतात बंद जाला म्हणटकीर प्रकाश दिना आमगे भितर आमी पुरा ब्राह्मणाची जाल्यार स्विच घालल्यार प्रकाश ना कितें म्हळ्यार थंय मंत्र बल आसलें आमी कसं करता आसा आमगेले तपस्से कसं ना बंद जाल्यार बल्बा म्हणके जाल्ला आमगेले ब्राह्मण्य तो अशी ब्राह्मण्याचें महत्व आमी कनिष्ठ पक्ष ब्राह्मण जावन विश्वामित्रान कसं श्रेष्ठ एक गायत्री मंत्र आमकां प्राप्त जाला कोणाक नातिले आमकां ब्राह्मण जावन जन्म आयले आमी तें करना म्हटल्यार आमगेले ब्राह्मण जीवन व्यर्थ जाता आमी आमगेले ब्राह्मण जन्म सार्थक करून घेवं काम घेवन ह्या संदेशो शतानंद महर्षी रामाक आनी लक्ष्मणाक विश्वामित्राचें चरित्र सांगचे मुखांतर आमी सर्व निरूपण करताची मुखारी जानकी स्वयंवर त्या स्वयंवरांत श्रीरामान धनुर्भंग केले ह्या सर्व काणी आम्ही फाल्या दिवसात मुखार स्वयं सांगतो छंद श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन आनंद भज मन
श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयै यान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजरः सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा जालिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलं देवतामण्डलाखण्डमण्डलम् बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की।